24 ऑगस्टला होणाऱ्या महाराष्ट्र मंदिर महासंघ व श्री रेणुकामाता मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशनाच्या निमंत्रण पत्रिकेचे पूजन श्री विशाल गणपती मंदिरात करण्यात आले। यावेळी विशाल गणपती मंदिरातर्फे श्री पंडित खरपुडे, श्री मार्कंडे देवस्थानचे ज्ञानेश्वर मंगलारम, श्री साई मंदिराचे कुलकर्णी काका, श्री भवानी मंदिराचे श्री गणेश पलंगे, परमेश्वर गायकवाड, भैया काशीत, अनिकेत शिंदे व चैतन्य शेकटे आदी उपस्थित होते। जय गणेश। महाराष्ट्र मंदिर न्याय अधिवेशन दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी नागापूर, निंबळक, अहिल्यानगर या ठिकाणी जिल्हास्तरीय अधिवेशन होत आहे। या निमित्तानं अहिल्यानगरमधील सर्व विश्वस्त आणि देवस्थानचे जेवढे काही ट्रस्टी असतील आणि देव मंदिराचे जे पदाधिकारी असतील त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावं व आपले जे काही आचार विचार असतील हे संबंधित मंदिर न्याय अधिवेशनामुळे पुढे मांडावेत की जेणेकरून पुढे फ्युचरमध्ये हा जो देवावर जो अन्याय होत असेल किंवा काही गोष्टी होत असेल त्याची वाचा फोडण्यासाठी ही समिती आपण स्थापन केलेली आहे, ह्या स्थापन झालेली आहे। याकरता अनेक मान्यवर आणि हितचिंतक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। त्याचप्रमाणे हा जो प्रश्न जिल्हास्तरीय जरी असला तर आपल्या राज्य लेवलपर्यंत आपल्याला कसं नेता येईल, त्याचप्रमाणे राज्य लेवलतून केंद्रापर्यंत आपल्याला कसं नेता येईल त्याचं एक मूळ आहे आपण आता निमित्तानं सुरू करत आहोत। तर माझी एक सर्व ट्रस्टींना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ह्या मंदिराच्या अधिवेशनात सहभागी व्हावं आणि जास्तीत जास्त प्रमाणे आपले जे विचार आचार असतील हे संस्थेपुढे मांडलावेत ही सगळ्यांना विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय श्री गणेश। आज येथे आपण सर्व मंदिरांचे ट्रस्टी श्री विशाल गणेश मंदिरामध्ये पत्रिका पूजनासाठी आलो आहोत। महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन हे आपल्या अहिल्यानगर येथे दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी रेणुकामाता मंदिर ट्रस्ट नवनागापूर, निंबळक रोड येथे संपन्न होणार आहे। त्याचे आयोजक महाराष्ट्र मंदिर महासंघ व हिंदू जनजागृती संघ समिती यांच्या वतीने व श्री रेणुकामाता देवस्थान ट्रस्ट नागापूर MIDC यांच्या संयुक्त विद्यमानाने हे अधिवेशन आयोजित करण्यात आले असून आपल्या महाराष्ट्रातील सर्व मंदिरांवर जे होणारे अत्याचार असतील किंवा मंदिरांमध्ये होणारे गैरकारभार असतील आणि अन्याय असतील मंदिरांना होणारे, या सर्वांना रोख बसावी आणि सर्व मंदिरं व्यवस्थित धार्मिक पद्धतीने चालावेत। कारण की यामध्ये खूप हस्तक्षेप असतो की म्हणजे सरकारी आधिपत्याखाली घेतल्यामुळे मंदिरांमध्ये सरकारी हस्तक्षेप जास्त होतो आहे आणि मंदिरांवर अन्याय होत असतो। तर तो रोखण्यासाठीच हे अधिवेशन बोलवण्यात आले आहे। त्यासाठी सर्व महाराष्ट्रातील मंदिर देवस्थानच्या विश्वस्तांना आणि तसेच अहिल्यानगरमधील सर्व देवस्थानच्या विश्वस्तांना आग्रहाचं निमंत्रण आहे। सर्वांनी अवश्य या अधिवेशनात उपस्थित राहून सर्वांनी आपले मौलिक विचार या अधिवेशनामध्ये मांडावे आणि त्यावर विचार करून नक्कीच चांगले निर्णय घेऊन या पुढील काळामध्ये आपल्या सर्व मंदिरांचे प्रश्न जे असतील ते सोडवण्यासाठी मदत होईल। जय हिंद, जय महाराष्ट्र।